तर आपण 2024चा मार्च 2024चा 10वीचा पेपर सोडवतो आहे मराठी मीडियम. ऑलरेडी आपण काही क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आता आपण बघूया हे क्वेश्चन. ते आहे ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. ओके, आणि हा आहे इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे डायरेक्टचा इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं असतं, त्याचं इनडायरेक्ट करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल 4 प्रकारचे वाक्य आपल्याला डायरेक्ट टू इनडायरेक्ट करताना 4 प्रकारचे. फॉर एक्झाम्पल असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी, असे 4 वाक्य आहेत. त्या पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे नियम आहेत. आता हे बघूया. ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट. मग आता याच्यामध्ये काय आहे, ही आस्क मी. आता सगळीकडे आस्क मी, आस्क मी, आस्क मी, आस्क मी, वेगळं काहीच नाही. ओके, त्यानंतर पुढं मग बघूया पुढं काय चेंज करावं. सगळीकडे आस्कच आहे, आस्कच ठेवलं. ओके, त्यानंतर ज्या वेळेला हे 2 वाक्य जोडतं, ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट, मग सगळीकडे वॉट आहे, इथं वॉट आहे, इथं वॉट आहे, वॉट. ओके, WH जर असेल ना, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये WH क्वेश्चन, तर आपल्याला व्हॉट इज जॉईन, WH जॉईन करायचं असतं. सगळीकडे WH आहे. आता राहिलं काय, आता इथं काय इज आहे, व्हॉट इज माय फॉल्ट. आता हा कुठला टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट. तर कधी पण डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना सिम्पल प्रेझेंटचा सिम्पल पास्ट होतो. मग यामध्ये कुठला असा आहे जो सिम्पल पास्ट आहे, इथं आहे एक आणि इथं एक आहे, 2 आहेत बघा. व्हॉट हिज फॉल्ट वॉज आणि व्हॉट वॉज हिज फॉल्ट. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, हे नाही होणार आपलं ई झालं आहे, हे पण नाही होणार ई झालं आहे. आपली या 2 ऑप्शनपैकी असणार आहेत. मग या 2 ऑप्शनपैकी कुठलं बरोबर आहे, तर याच्यामध्ये ज्या वेळेला हे WH क्वेश्चन असतं त्यावेळेला, म्हणजे कधी पण कुठलंही वाक्य असतं ज्या वेळेला WH असतं त्यावेळेला आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना ते असर्टिव्ह करायचं असतं. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. मग हे आहे ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. मग हे आपलं असर्टिव्ह आहे. ओके, मग हे आपलं आन्सर आहे. पण इथं बघितलं तर ही आस्क मी व्हॉट वॉज हिज फॉल्ट. आता व्हॉट वॉज हिज फॉल्ट म्हणजे हे काय झालं, क्वेश्चनच झाला. ओके, मग हे आपला आन्सर नाही आहे, हे आपला आन्सर आहे. ओके, तर याच्यामध्ये ज्या वेळेला डायरेक्ट टू इनडायरेक्ट करतो त्यावेळेला आस्क असतं जॉईन, म्हणजे इथं जर सेट टू लिहिला असेल तर आस्क करतो आपण, पण इथं आस्क लिहिलं तर आस्क. त्यानंतर जॉईन करायचं असेल WH तर WH नी जॉईन करतो. त्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्स असतं, त्याचं काय करायचं आपल्याला, WH म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला असर्टिव्ह करायचं. त्यासाठी इथं ही झालं. आता इथं मायच्या जागी हीच का आलं, तर कधी पण लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय किंवा माय असेल त्यावेळेला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतं. सब्जेक्ट म्हणजे स्पीकर घ्यायचा असतो. इथं स्पीकर ही आहे, मग हीसाठी आपण काय वापरणार, हीज. ओके, इथं माय आहे, माय किंवा आय आलं तर आपण स्पीकर घेतो. ते जर इथं यू आलं, यू डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये यू आलं तर आपण काय घेतो, लिस्नर घेतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. मग हे जर माहीत असेल तुम्हाला तर सहजपणे सोपं आहे. ओके, मग इथं माय फॉल्ट, मग हीज फॉल्ट. ओके, वॉज शेवटीला आलं कारण की आपल्याला असर्टिव्ह करायचं. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो, डायरेक्ट टू इनडायरेक्ट. ओके, त्यानंतर पुढचं आहे दुसरं बघा, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. आता याच्यामध्ये काय आहे, तर रीराईट सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. आता हे आहे तसं वाक्य लिहायचं आहे आणि इन्फिनिटिव्हला अंडरलाईन. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आहे, ज्या वर्बच्या पुढं टू लिहिलेलं असतं, ज्या वर्बच्या पुढे टू असतं ते आपला इन्फिनिटिव्ह. मग यामध्ये फक्त हे वाक्य आहे तसं लिहायचं आहे आणि टू किलच्या खाली अंडरलाईन करायचं, एवढंच करायचं. ओके, ठीक आहे, समजलं तुम्हाला.